गर्भधारणेचा 6वा आणि 7वा महिना, बाळाच्या बुद्धीचा आणि बलाचा विकास. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने, आरुष आयुर्वेद मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमधून आपले सहर्ष स्वागत करते. गर्भधारणेचा 6वा आणि 7वा महिना हा अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. आयुर्वेद सांगतो की या काळात आईने केलेला आहार, विचार आणि आचरण याचा परिणाम केवळ बाळाच्या शरीरावरच नाही, तर त्याच्या बुद्धी, स्मरणशक्ती आणि मानसिक विकासावरही होतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की या 2 महिन्यात बाळाची वाढ नेमकी कशी होते, कोणता आहार घ्यावा, कोणत्या चुका टाळाव्यात आणि आयुर्वेदानुसार गर्भसंस्कार कसे करावेत. सर्वप्रथम 6व्या महिन्याबद्दल जाणून घेऊयात. आयुर्वेदातील आचार्य चरक आणि सुश्रुत यांच्या वर्णनानुसार 6व्या महिन्यात गर्भाचे बल, वर्ण आणि बुद्धी अधिक विकसित होऊ लागते. याच काळात बाळाच्या मेंदूची वाढ वेगाने सुरू होत असते. आईला बाळाच्या हालचाली स्पष्टपणे जाणवू लागतात. काही वेळा बाळ लाथ मारते, कूस बदलते किंवा अचानक हालचाल करते. हा काळ आईसाठी खूप भावनिक असतो, कारण तिला पहिल्यांदा बाळाच्या अस्तित्वाची जाणीव सतत होत राहते. आता पाहूयात 6व्या महिन्यातील आहार. आयुर्वेदानुसार मधुर, स्निग्ध आणि पौष्टिक आहार घ्यावा असे सांगितले आहे. दुधामध्ये थोडे तूप घालून सेवन करावे. मूग डाळ, शाली तांदूळ, गहू, तूप, लोणी, खजूर, मनुका, डाळिंब, नारळ पाणी यांचा आहारात समावेश करावा. हिरव्या भाज्या आणि ऋतूनुसार फळे नियमित खावीत. या काळात पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. 6व्या महिन्यातील गर्भसंस्कार. रोज सकाळी सकारात्मक मंत्र, भगवद्गीता पठण, रामरक्षा स्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा आवडती स्तोत्रे ऐकावीत. चांगले विचार, चांगले वाचन आणि आनंदी वातावरण गर्भाच्या मानसिक विकासासाठी उपयुक्त ठरते. राग, भीती, चिंता आणि ताण यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आता 7व्या महिन्यातील बाळाची वाढ याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. आता बाळ अधिक परिपक्व होऊ लागते. आयुर्वेदानुसार 7व्या महिन्यात गर्भाची सर्व अंगे जवळपास पूर्ण विकसित झालेली असतात. बाळाला बाहेरील आवाज ऐकू येऊ लागतात. म्हणूनच या काळात आईने ऐकलेले संगीत, मंत्र आणि सकारात्मक शब्द यांना विशेष महत्त्व दिले जाते. अनेक मातांना या महिन्यात पाय सुजणे, पाठदुखी, थकवा किंवा झोप न लागणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. 7व्या महिन्यातील आहार. दूध आणि तूप योग्य प्रमाणात घ्यावे. नारळ पाणी, डाळिंबाचा रस, मुगाचे सूप, तांदळाची पेज, भाज्यांचे सूप यांचा समावेश करावा. अति तिखट, अति खारट, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकेज्ड पदार्थ टाळावेत. 7व्या महिन्यातील विशेष काळजी. जास्त वेळ उभे राहू नये, जड वस्तू उचलू नयेत, रोज हलका फेरफटका मारावा, पुरेशी झोप घ्यावी, डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करावा. जर बाळाच्या हालचाली अचानक कमी झाल्या, जास्त सूज आली किंवा रक्तस्राव झाला तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आयुर्वेद म्हणतो, गर्भिणी ही 2 जीवांचे पोषण करणारी असते. म्हणून गर्भवती स्त्रीचा प्रत्येक घास, प्रत्येक विचार आणि प्रत्येक भावना गर्भापर्यंत पोहोचत असते. सात्विक आहार, सकारात्मक विचार, योग्य विश्रांती आणि नियमित गर्भसंस्कार यामुळे निरोगी आणि संस्कारी बाळाच्या निर्मितीस मदत होते. पाहूयात आईमध्ये होणारे बदल. 6व्या व 7व्या महिन्यामध्ये पोटाचा आकार अधिक वाढतो. पाठदुखी, पाय दुखणे किंवा सूज येऊ शकते. मातेची भूक वाढते. थकवा लवकर जाणवू शकतो. आहारामध्ये सकाळी कोमट दूध घ्यावे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप टाकले तर उत्तम. त्यानंतर खजूर, भिजवलेले बदाम हे घेऊ शकता. नाश्त्यामध्ये उपमा, पोहे, मूग डाळीचा शिरा घ्यावा. तसेच फळंही खावीत. दुपारच्या जेवणामध्ये तूप घातलेली पोळी, भात, डाळ, हिरव्या पालेभाज्या असा पोषक आहार घ्यावा. संध्याकाळी
फळे, नारळ पाणी, ताक जशी भूक असेल त्या प्रमाणात घ्यावे. रात्री मात्र हलके व पचण्यास सोपे जेवण जेवावे. या महिन्यात काय टाळावे तर जास्त तिखट, आंबट, तळलेले पदार्थ, जागरण, मानसिक ताण ह्या गोष्टी टाळाव्यात. विशेष काळजी म्हणजे रक्तदाब आणि हिमोग्लोबिन तपासणी वेळेवर करावी. बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. सूज खूप वाढल्यास किंवा हालचाली कमी झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आयुर्वेदिक संदेश असा देऊ इच्छिते की गर्भवती महिलेचा आहार, विचार आणि दिनचर्या याचा थेट परिणाम गर्भावर होत असतो. त्यामुळे सात्विक आहार, सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या ठेवणे हेच निरोगी व बुद्धिमान बाळासाठी सर्वोत्तम गर्भसंस्कार आहेत. ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढील भागात आपण गर्भधारणेचा 8वा महिना जाणून घेणार आहोत. धन्यवाद.